हरि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्वं पुरुषेवेति सुक्ते पुरुषसंज्ञिते अप्युच्यते यतश्रुत्या कथं स्याद्देह कप्पुमान्। सर्वं पुरुष एवेति सुक्ते पुरुषसंज्ञिते अप्युच्यते यतश्रुत्या कथं स्याद्देह कप्पुमान्। आचार्य शंकराचार्य स्वामी महाराज अपरोक्ष अनुभूती या त्यांच्या छोट्याशा प्रकरण ग्रंथामधून फार सुंदर अशा प्रकारचं साधकाला उपदेश करतात की बघा साधकाने काय केलं पाहिजे, साध्यावर दृष्टी ठेवून त्याने साधना केली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याने चाललं पाहिजे। मित्रांनो, तर साध्य स्वरूप काय आहे, साध्य कशाला म्हणतात हे जर एकदा कळालं तर साधन त्या अनुषंगाने करता येतं। पण जर साध्यच कळालं नाही तर साधन कसं करणार तुम्ही, आहे का नाही? साधनानाम अनेकता, परत साधनं अनेक आहेत, एक साधन नाही ना, वेगळ्या प्रकारची साधनं आहेत। त्यातूनही तुम्ही कोणत्या साधनाला योग्य आहेत किंवा तुम्हाला कोणतं साधन जमू शकतं हे महत्त्वाचं आहे। तुम्ही विचार करा, शरीरामध्ये काही शक्ती नाही, काही नाही, शक्तिहीन मनुष्य योगही करू शकत नाही, भोगही करू शकत नाही। म्हणजे योग साधना जर करायची असेल तर अंगात थोडीफार शक्ती पण आवश्यक आहे। हा ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अस्तेय वगैरे हे सगळं लागतं त्या ठिकाणी, आणि हे जर नसेल तर तुम्हाला ते साधन करता येत नाही। ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर बुद्धीची सूक्ष्मता लागते, आणि बुद्धीची जर सूक्ष्मता नसेल, त्या बुद्धीमध्ये जर बुद्धिमांद्य असेल तर मात्र तुम्हाला ते म्हणजे ते ज्ञानही प्राप्त होणं जरा अवघड जाणार। म्हणून तर त्या ठिकाणी बुद्धीचा मल धुवून काढावा लागतो। गुरु धाविल्या वाटा येवनी विवेक तीर्थ तटा धुवन या मळकटा बुद्धीचा तेने, असं म्हटलंय। बुद्धीचा मळ धुतला जातो। सत्संगत का करायची असती तर आपल्या बुद्धीला लागलेला जो मळ आहे किंवा मल दोष आहे तो त्याच्यातून जात असतो, तसं जात नाही। तेव्हा असो मित्रांनो, या ठिकाणी आता ते सांगून राहिले आचार्य की पुरुष सुक्तामध्ये सुद्धा या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही केवळ पुरुष आहे असे म्हटलेले आहे। जेव्हा श्रुती असे म्हणते तेव्हा शरीर हे आत्मतत्व कसं असेल, त्यांनी प्रमाण दिले पुरुष सुक्ताचं। पुरुष सुक्तामध्ये सुद्धा हा जो पुरुष आहे, हा पुरुष कसा आहे, सर्वम पुरुष एवेदम। हा सर्व म्हणजे सर्व जगत जे आहे ते सर्व जगत पुरुष आहे। पुरुष म्हणजे आत्मा, पुरुष म्हणजे परमात्मा। उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य विवर्तव्य ईश्वर। हा ईश्वर सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, हे त्यांनी त्याच्याकरता पुरुष सुक्ताचं उदाहरण दिलं, त्याचं प्रमाण दिलेलं त्यांनी। कारण का कोणतीही गोष्ट गैरप्रमाणाची बोलू नये, प्रमाण असावं त्याला। प्रमाण हे त्यांच्या बोला, म्हणजे असं एक तर ते संताचं तरी प्रमाण असावं, तर ते शास्त्राचं तरी प्रमाण असावं, आणि तिसरं फार तर फार अनुभव तरी असावा। मग तसा अनुभव अवघड आहे, अनुभव सगळ्याला येईल असं काही सांगता येत नाही, अनुभव सगळ्याला येऊ शकत नाही। काय येऊ शकत नाही, तेवढी बुद्धीची झेपही नाही, बुद्धीची सूक्ष्मता नाही, बुद्धीची शुद्धता नाही।
त्या विचारसागराच्या सुरुवातीलाच नमनामध्ये त्यांनी हेच म्हटले, बुद्धी जाणे आणि न जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. बुद्धी त्याला जाणते पण आणि न जाणे, तर मलिन बुद्धी न जाणे, सकाम बुद्धी न जाणे, निष्काम बुद्धी जाणे, निर्मल बुद्धी जाणे, असं आहे त्याचं. म्हणून या बुद्धीच्या ठिकाणचा जो मळ आहे ना, हा मळ गेला पाहिजे. माऊलींनी तेच सांगितलं का हा जो बुद्धीचा मळ आहे कुठं जाईल, तर तो सद्गुरूजवळ जातो, इतर ठिकाणी जात नाही. मित्रांनो, इतर साधन तुम्ही कोणतेही करा, बुद्धीचा मल जाणार नाही, उलट बुद्धीचा मल वाढतो. नाथबाबांनी भारुडामध्ये पण असं लिहिलंय की कुबुद्धी काचोळी टाकून दे बये. तो जोशी जो आहे, तो जोशी त्या ठिकाणी भविष्य सांगतो. आणि भविष्य सांगत असताना एका महिलेला तो सांगतो की बाई ग, तुझी जी चोळी आहे ती कुबुद्धीची आहे, ती टाकून दे तू. ती जर तू चोळी वापरायचं बंद केलं तर तुझी बुद्धी शुद्ध राहील. रूपकात्मक पद्धतीने सांगितलं नाथबाबांनी. तर मित्रांनो, प्रकार असा आहे की बुद्धी शुद्ध करण्याकरता म्हणून सद्गुरूकडे जावं लागतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो जाता जाता. बामणाचे पोर एका खेळाशी भ्याले, 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे, ऐक खेळ्या तुझं सांगतो, ऐस जाणूनी खेळ रे. बघा नामदेव महाराजांचा खेळ्या काय सांगतो. नामदेव महाराजांचा खेळ्या म्हणतो, बामणाचे पोरे एका खेळाशी भ्याले. म्हणजे शुकदेव जे आहे हे आईच्या गर्भामध्ये 12 वर्षे होते. ते 12 वर्षे लपाले रे, आईच्या गर्भात ते 12 वर्षे होते, कापत कापत बाहेर आले. हा, ते बाहेर यायची इच्छा करत नाही, पण भगवंताने त्याने सांगितलं, अरे शुका तू बाहेर आहे बाबा. आईला किती दिवस त्रास देतो, 12 वर्षे तिने तो गर्भ वागवायचा म्हणजे काय जोक आहे का? 9 महिने जरी गर्भ वागवायचं म्हणलं तर त्या बाईचे पार हाल होऊन जातात. आणि यांचा 12 वर्ष गर्भ तिने वागवला म्हणजे जोक नाही मित्रांनो. तेव्हा मग शुकाचार्य मग भगवंताला प्रार्थना केली त्यांनी की देवा बाहेर आलो तर ही माया मला त्रास देईल. भगवान म्हणले तुला नाही त्रास देणार. ते बाहेर आले, पण आले 12 वर्षाचं मूल बाहेर आलं. तुम्ही करा विचार, 12 वर्षाच्या आल्यानंतर ते असे बाहेर गर्भातून बाहेर आले तसेच पळत निघाले. नागवेची पळून गेले रे, अंगावर वस्त्र नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही कारणच नाही. जगाचा संपर्कही नव्हता आणि देह तादात्म्य पण नव्हतं. गर्भातच देह तादात्म्य सुटलं आणि बाहेर आल्यानंतर ते देह तादात्म्य राहिलं नाही. असा तो महात्मा निघाले. तर व्यासांनी त्यांना हाक मारली. आता साहजिकच आहे, पुत्रमोह कोणालाही होतो. व्यासांच्या सारख्यानं सुद्धा पुत्रमोह झाला आणि मुलाला हाक मारली, अरे शुका थांब थांब थांब. लक्षच दिलं नाही त्यांनी वडिलांच्या म्हणण्याकडे, बिलकुल नाही. कारण का, त्यांना कळून चुकलं की हे थांब म्हणले का मला कुठेतरी मोहात अडकवतील. मग त्या व्यास महर्षींच्या लक्षात आला हा थांबणार नाही. मग व्यास महर्षींनी त्यांना एक हळूच सांगितलं की अरे शुका एक काम कर म्हणले, जाता जाता तू कुठं जायचं तिकडं जा, पण जाता जाता म्हणले जनक राजाकडे त्याची भेट घेऊन जा आणि मग तुला जायचं तिकडे जा. जनक भेटीसी पाठविला त्याने, अहंकारनाने खोटे केले. महाराज शुकदेवांना त्यांनी हे सांगितल्यानंतर शुकदेव फिरत 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 निघाले. पण त्यांच्या लक्षात असं, आता मधला भाग नाही सांगत मी की त्यांचं पूर्णत्व किती होतं. त्या अप्सरा त्यांना पाहून लाजल्या नाहीत, पण व्यासांना पाहून लाजल्या. कारण ते म्हणले तुमच्या ठिकाणी देह तादात्म्य, तुमच्या मुलाच्या ठिकाणी देह तादात्म्य नाही म्हणले. म्हणून त्या अप्सरा व्यासांना लाजल्या पण यांना लाजल्या नाही. असं सांगायचं तात्पर्य असं की यांचं पूर्णत्व हे जन्मताच होतं. महाराज उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांग देव. हा, ज्ञानोबराय म्हणले उपजताच ज्ञानी. हे चांगदेवांना माहिती होतं, ते त्यांना त्याच्याकरता ते शरण आले. महाराज उपजताच ज्ञान त्यांना त्या ठिकाणी होतं म्हणून जास्त. आणि ते तुम्ही विचार करा, उपजताचं ज्ञान कसं काय येतं. माऊलीने स्वतः लिहून ठेवलं ज्ञानेश्वरीमध्ये, माझी सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. माऊली म्हणतात माझ्या वाणीने सत्यवादाचं तप अनेक कल्प न कल्प केलेलं आहे, म्हणून गीतेसारखं रत्न, ज्ञानेश्वरीसारखं रत्न माझ्या जिभेवर आलं. कोणालाही कसं सांगता येईल काय. ज्ञानेश्वरीनंतर अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानेश्वरीचे अनुवाद केलेत, भाष्य लिहिलं, ओव्या पण टाकल्यात काहींनी, पुष्कळ आहे. परंतु ते लिहिणारे महात्मेच आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही.
मोठे महात्मे ते बी लिहिणारे पण ज्ञानोबरायाची गोडी येते का? नाही येत महाराज. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण पाय. ज्ञानोबरायांनी जे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीत जे दृष्टांत आणि सिद्धांत सांगितलेले आहेत तेवढे आनंद किंवा तेवढं गोडवा इतर कशातच नाहीये. कशात नाही. एक रिदम असतो काव्याला आणि तो काव्यातला रिदम जो आहे तो रिदम त्याच्यामध्ये आलेला आहे. शेक्सपियर म्हणतो पोएटिक लँग्वेज जी आहे ना ती त्या शेक्सपियरने पोएटिक लँग्वेज नाटकात वापरली. आपल्याकडे त्या ठिकाणी समजा कालिदास झालं, भवभूती झालं, ह्या मंडळींनी जे नाटकं लिहिलेले आहेत ते इतके काव्यात्मक आहेत, संस्कृतमध्ये आहेत पण काव्यात्मक आहेत सुंदर अगदी. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचं असं म्हटलेलं आहे. वाणीमध्ये कवित्व असावं आणि वाणीमध्ये गोडवा असावा, मधुरता असावी, परतत्वाचा स्पर्श असावा, परमार्थाची त्या ठिकाणी कुठेतरी स्पर्श असावा त्या वाणीमध्ये. मित्रांनो, ते काव्यात्मक बोलणं एवढं सोपं नाहीये. कारण एवढं मोठं तत्वज्ञान, इतकं मोठं आशय, छोट्या याच्यामध्ये तो आशय व्यक्त करणं ही फार मोठी बुद्धीची झेप आहे मित्रांनो. हा, म्हणून तात्पर्य अर्थ असा की त्या शेक्सपियर असं म्हणतो की बाबा पोएटिक लँग्वेज पाहिजे. त्याचे सगळे नाटकं जे आहेत ना ते पोएटिक लँग्वेजमध्ये आहेत, काव्यात्मक भाषेमध्ये आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्हाला BA शेक्सपियर होता, जुलियस सीझर, मॅकबेथ वगैरे असे ते सगळे नाटकं होते आम्हाला ते. तर त्यातलं एक असं एक नाटक होतं की तो अँटोनियो, मर्चंट ऑफ व्हेनिस त्याचं नाव, मला नाव लवकर आठवत नव्हतं, मर्चंट ऑफ व्हेनिस. तर त्याच्यामध्ये एक अँटोनियो आणि बेसेनियो असे दोन पात्र असतात, दोघं मित्र असतात ते. तर एक दिवस तो अँटोनियो जरा असा विचारात पडलेला असतो, उदासीन असतो. तो बेसेनियो तिकडून येतो, तो विचारतो त्याला, असं म्हणायचं की तू का उदास आहे, तू का दुःखी आहे. आणि आपल्यासारखा जर तेच वाक्य जर उच्चारायचं म्हटलं तर आपण कसं बोलू? आपण असं म्हणू, वाय यू आर लुकिंग सॅड, तू का दुःखी दिसतोस, आपण असं म्हणू. आणि त्याने उत्तर दिलं, मलाच काही कळत नाही, मी उदासीन काय. तर तो कसं म्हणून, आय डोंट नो वाय एम सॅड, तो असं म्हणेल. पण तो शेक्सपियर मग तो वेगळा आहे. शेक्सपियर म्हणतो, तो काव्यात्मक कसा बोलतो, तो म्हणतो वाय यू आर लुकिंग सॅड. तो समोरचा म्हणतो आय नो नॉट वाय एम सॅड. त्याची भाषा पोएटिक लँग्वेज मध्ये गेली. तो म्हणतो आय नो नॉट वाय एम सॅड. काव्यात्मक बोलतो तो. आपलं कालिदास आहे तशीच काव्यात्मक त्यांनी रचना केलेली आहे. फार सुंदर अशा प्रकारची रचना कालिदासांनी केली. आषाढस्य प्रथम दिवशी त्यांचं वाचा, शाकुंतल वाचा, भवभूती वाचा. अरे काय सुंदर सुंदर नाटक, अभिनव शाकुंतल वगैरे. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण केला पाहिजे, नजरे खालून तरी ते घातलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातलं आपल्याला महत्व आणि त्यातला आनंद आपल्याला कळू शकतो. तात्पर्य अर्थ असा आहे की वाणीमध्ये कवित्व असावं, वाणीमध्ये बोलण्यामध्ये गोडवा असावा. हा, आणि जी वाणी गोड आहे ती वाणी ती संतांची असते, ती सगळ्यांना आवडती मित्रांनो. आली मुखावाटे अमृत वचने, त्यांच्या मुखावाटा अमृतासारखं त्यांचं बोलणं असतं, गोड असतं. ते रागवले तरी पण त्यांचं बोलणं तरी पण गोड वाटतं. आणि आपण सहज बोललं तरी समोरच्याला राग येतो. पण संत अगदी त्यांनी शिवाय दिले तरी काय वाटत नाही. तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये बघा तुम्ही कधी काही असं लिहिलेलं आहे का, माणसाला असं वाटेल की काय लिहिलं यांनी, पण तेही काही वाटत नाही. कारण का, आपल्या हिताकरता लिहिलेले त्यांनी, आपल्या हिताकरता तो दोन गोष्टी कडक बोललेले आहेत. ते काय, माई गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी, अरे मुडा नादबाबा बोलले. मित्रांनो, तात्पर्य अर्थ असा आहे की जरी ते तसं बोलले तरी त्या बोलण्याच्या पाठीमागे तुमच्या आमच्या हिताचा कळवळा असतो. हा, ज्ञानोबराय त्यांना जर राग आला ज्ञानोबरायांना तर ते पण बोलतात, पण ते फार वेगळं बोलतात. ते म्हणतात, नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, हरीसी न भजत दैवहत. ज्ञानोबरायांचा राग म्हणजे असा सोज्वळ आहे, लय सोज्वळ. नाही जासी भक्ती ते पतित अभक्त, पतित म्हणतील, अभक्त म्हणतील, हरीसी न भजत दैवहत, दुर्दैवी म्हणतील. पण ते असं बाकीचं बोलायचं नाही, जसं तुकाराम महाराज बोलले. त्यांच्या वेळेला तेवढी गरजही नव्हती.
मित्रांनो, सांगायचा विषय असा होता की शुकदेवांना त्या ठिकाणी व्यासांनी सांगितलं की बाबा तू तिकडे जा, आणि म्हणून शुकदेव त्या जनक राजाकडे निघाले. जनक राजाकडे गेले आणि जनक राजाच्या त्या दरवाजामध्ये गेल्यानंतर त्या पहारेकऱ्यांनी त्यांना अडवलं. कुठं जायचं? तर एवढं बाकीचे एटिकेट्स माहिती असण्याचं काही कारण नाही ना. गर्भातच 12 वर्षे होते आणि लगेच बाहेर निघाले आणि इकडं आले. ते म्हणले तुझ्या राजाला भेटायचंय मला. तुम्ही कोण आहात? ते म्हणले मी शुक आहे म्हणले. जा तुझ्या राजाला सांग मी शुक आलो म्हणले. ते पहारेकरी गेला आणि राजाला सांगितलं म्हणले महाराज, बाहेर कोणीतरी एक असा नग्न फकीर आलाय म्हणले, ज्याच्या अंगावर काही वस्त्र नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. साधू म्हणता येईना, त्यागी म्हणता येईना, संसारी म्हणता येईना. संसारी म्हणावं तर अंगावर वस्त्र नाही किंवा इतर काय हातामध्ये काही दुसरं काहीच नाही. कसं म्हणावं? आणि प्रपंची म्हणता येत नाही, साधू म्हणता येत नाही. पण चालता चालता शुकदेवांनी एक विचार केला होता की जनकाकडे जायचे तर काहीतरी घेऊन जावं, राजा आहे म्हणून. त्यांनी हातामध्ये राख घेतली होती. एक यज्ञ दिसला, त्या यज्ञातून राख घेतली. दुसरं द्यावं काय, गिफ्ट काय द्यायचं? म्हणजे हे शुकाचार्यांनी त्या जनकाला गिफ्ट घेतलं. ते कोणतं? राखेचं. ठीक आहे, आता घेतलं, ते गेले. मग आता त्यांनी तो पहारेकरी आतमध्ये गेला, राजाला सांगितलं असं असं तो महात्मा आहे, स्वतःला तर म्हणतो मी शुक आहे म्हणून सांग. राजा जनकाने सांगितलं की जा म्हणले, त्याला सांग संग त्यागे सुखी भवसी, संगम त्यक्त्वा सुखी भव. संग त्याग कर म्हणाव. तो त्यांचा तो चोपदार म्हणा किंवा तो पहारेकरी बाहेर आला आणि त्याने शुकदेवांना सांगितलं की बाबा माझ्या राजाने सांगितलं की संगम त्यक्त्वा सुखी भव, संग त्याग करून टाका म्हणजे. शुकदेव विचार करून राहिले मला कसलं संघ आहे बा. त्यांच्या लक्षात आलं माझ्या हातामध्ये राख आहे, हे तर नको. त्यांनी राख बी दिली टाकून आणि सांगितलं जा तुझ्या राजाला सांग मी संघ त्याग केला. राजाने परत त्या पहारेकऱ्याजवळ निरोप टाकला की जा त्याला सांग संघ त्यागे सुखी होसी, संगम त्यक्त्वा सुखी भव. आमचे तुकोबराय पण तेच सांगतात, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभव वाचून बडबडते. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. तुकोबराय म्हणले न कर रे संग, संग करू नको म्हणले. संग मोठा वाईट असतो मित्रांनो. सहजच जरी चालता चालता एसटी मध्ये जरी कोणी भेटलं तर त्याचा संग सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ममत्व जडवतो आणि दुःख होतं. मग दवाखान्यामध्ये असताना माझ्याही शेजारी एक पेशंट होता, तो तर शेवटच्या घटका मोजीत होता. मित्रांनो, जाता जाता त्याने मला असा हात केला. मी हात त्याला देऊस तर त्या लोकांनी घेऊन गेले, त्याला हात सुद्धा मिळवता आला नाही, तो गेला. मला फार वाईट वाटलं. डोळ्यातून धारा लागल्या माझ्या की बिचारा गेला बा. एक दिवसाचा संघ होता, तेवढ्यात आमची चर्चा झाली. चर्चेतले 2 विषय एकमेकाला जुळले. तादात्म्य जळून गेलं मित्रांनो, ममत्व जळून गेलं. थोड्या वेळाचा संघ सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दुःखी करतो. माझ्या डोळ्यातून पाणी आलं, दुःखच झालं. थोड्या वेळाचा संघ होता, जास्त संघ नव्हता, पण तेवढा संघ सुद्धा बाधक ठरतो. मग आयुष्यामध्ये आपण तर मुला बाळांचा, बायका पोरांचा संघ 40, 45, 50 वर्ष असतो. किती बाधक असेल तो, फार बाधक असतो. काय सांगायचं तुम्हाला. हसडू हसडू पाडतो माणसाला. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. कुणी कोणाचं नसतं, काही नसतं. फक्त वाटतं तेवढं त्यावेळेला आणि ते दुःख मनुष्य विसरून जातो. एक बरं देवाचे उपकार की दुःख विसरायचं पण त्या निकाला ठेवलेली आपल्या अंगामध्ये. काही दिवस गेले की ते दुःख पण विसरून जाते. किती जवळचा माणूस जाऊ द्या, नंतर तो ते दुःख विसरून जातो. कारण का, जीवाचा स्वभाव आहे. म्हणून संघ किती घातक असतो मित्रांनो, फार वाईट असतो संघ, अतिशय घातक असतो. तो तादात्म्य जळवतो आणि तादात्म्य जळून शेवटी दुःखात पाडतो.
म्हणून तुकाराम महाराजांनी मुद्दाम सल्ला दिला, न करी रे संग, संग करू नको, राही रे निश्चळ, निश्चळ राहा, काय जसं होईल तसं होईल. नाही जायचं घराच्या बाहेर महिना 2 महिने, कोरोना आहे ना आता सगळीकडं, नाही जायचं, निश्चळ राहा. पण निश्चळ राहतच नाही ना मित्रांनो. सवय लागली ना सतत काही ना काही खटपट 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 करायची सवय लागली. मग बाहेर तरी जाऊन डोकवून येईन, कोणीतरी इकडे गप्पा मार तिकडे गप्पा मार, ही सवय लागलेली. पण महाराज म्हणतात न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा. त्या ममत्वाचं मळ लागू देऊ नको. ममत्व हे मळ आहे, लागू देऊ नको. स्वतःच्या शरीराचं सुद्धा तादात्म्य धरू नको आणि इतरांचं तादात्म्य धरू नको. बरं, तादात्म्य धरूनाचा फायदा होतो कुठं? काहीच होत नाही. कोणी कोणाला विचारित नाही महाराज, कोण नसतं कोणाला विचारित, काही कोणाला कोणाचं घेणं देणं नसतं, काय नसतं. हे आपण ओळखून वागायचं असतं. लोक फक्त तोंडापुरतं बोलत असतात, नंतर कोणी नसतं. महाराज तुम्हाला काय सांगायचं, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी. तुकोबराय म्हणतात ते दुःख जे भोगावं लागतं ते एकट्यालाच भोगावं लागतं. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ मित्रांनो. जर सुखी व्हायचं असेल तर तादात्म्य सोडावं लागेल, संग सोडावं लागेल आणि निश्चळ राहावं लागेल. तुकोबराय काय म्हणले, राही रे निश्चळ, निश्चळ राहा, हालचाल करू नको, नको जाऊ घराच्या बाहेर. घराच्या बाहेर गेला की कोरोना झाल्याशिवाय राहणार नाही. हे जसं आत्ताच उदाहरण दिले, ही वस्तुस्थिती आहे महाराज. आता म्हणतात कोरोना कमी व्हायला लागलाय, चांगली गोष्ट झाली बाबा. पण बाहेर पडले की तो कोरोना तुम्हाला धरल्याशिवाय राहणार नाही. या चीननी तो यमरूपी कोरोना रूपी यमच पाठवलेला आहे. चीन म्हणजे आसुरी शक्ती आहे ती. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानणारे चीनी लोक आहेत. हा, यांना बाकीचे काही नाही मित्रांनो. कुठेही जा तुम्ही, नुसती धाव 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 धाव. तमोगुणी सगळे तिकडे त्या चीनमध्ये माणसं टाकलीत. ज्ञान आहे त्यांच्याजवळ, मोठं चांगलं ज्ञान, पण ज्ञान कोरोना करायचं ज्ञान आहे त्यांच्याजवळ. बघा ना काय त्या ज्ञानाला करावं. काय ती जाळावी 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. काय ते 32 लक्षणे जाळाव काय म्हणले, नाकच नाही. यांची परिस्थिती तशीच आहे मित्रांनो. जगाच्या दुःखाकरता, जगाला त्रास देण्याकरता म्हणून या लोकांनी हे केलं. परवा तर मी तर असं ऐकलं की 3रं महायुद्धाची तयारी आहे त्यांची. हा किती मोठा विचित्र आहे. 3रं महायुद्ध त्याची तयारी आहे, त्याच्याकरता म्हणून त्यांनी जैविक अस्त्र निर्माण केले. आणि आताही वेगवेगळ्या अस्त्राचे वेगवेगळे, म्हणजे त्याला काय म्हणतात, रासायनिक अस्त्र, जैविक अस्त्र, असे वेगळे 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 निर्माण केले. असं मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की संगम त्यक्त्वा सुखी भव. जनक राजाने शुकदेवांना सांगितलं, मग शुकदेवांनी त्या हातातली राख फेकून दिली. नंतर पुन्हा त्या पहारेकऱ्यांनी येऊन त्यांना सांगितलं की आमच्या राजाने सांगितलंय संगम त्यक्त्वा सुखी भव. तेव्हा ते विचार करू लागले, मला कोणता संघ आहे? अरे कमरेला करगोटं नाही, माझ्या अंगावर वस्त्र नाही, आणि मग संघ आला कुठून? कोणता संघ आहे? जो होता तो राख ती फेकून दिली. निरखित निरखित गेली वो, पाहे तव तन्मय झाली हो. उन्मनी मन निवाले हो, पाहे तव परब्रह्म वासले हो. ज्ञानोबरायांची गवळणी फार सुरेख आहे. निरखित निरखित गेली म्हणजे अंतर्मुख झाले, आणि अंतर्मुख होऊन विचार करू लागले. को हम कथमिदम, मी कोण आहे, मला कुठं जायचंय, हा विचार ते करू लागले. मी शरीर आहे का? मी पंचमहाभूताचं शरीर आहे का? हे पंचकोश म्हणजे मी आहे का? पंचप्राण म्हणजे मी आहे का? पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी आहे का? पंचकर्मेंद्रिय म्हणजे मी आहे का? या शरीरामध्ये किती गोष्टी येतात, या सगळ्याचा साक्षी मी आहे. यातलं काहीही मी नाही, याच्यातलं काहीही मी नाही आहे. मी याच्यामधला साक्षी आहे. जसं बघा सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, मग सूर्य पाण्यामध्ये येतो का? नाही येत. तो पाण्यातून अलिप्त असतो, पण दिसायला तो पाण्यात असतो, असायला मात्र तो आपल्याच ठिकाणी असतो. आत्मचैतन्य, आत्मा किंवा परमात्मा जो आहे तो आपल्याच ठिकाणी असतो, पण त्याचं प्रतिबिंब या अंतःकरणामध्ये पडलेलं आहे. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नवे रे ही माया. तो बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया.
तोरवी सृष्टी आघवी, जशी भासवी तशी तुझी काया, त्यावरी अहंपण किरण तुझे रेवाया. गीत पंचदशी मधलं तृप्ती दीप मधलं हे पद आहे. ए नरा आत बघा जरा, जीव हा खरा नव्हे रे माया. ए नरा म्हणले तू आत बघ म्हणले. आत बघितल्यावर तुझ्या लक्षात येईल की ही इंद्रियादिक वगैरे जे देहाचे पदार्थ आहेत, हे जे मटेरियल आहे ते मी नाहीये, त्याचा मी साक्षी आहे. त्याला मी बघणारा आहे आणि ते मी नाहीये. आमचे गुरु महाराज सांगायचे, घरामध्ये तू बसला का नाही, मग तू घर आहे का घराचा साक्षी आहे? अरे तू घराचा साक्षी आहे, तू घर तू नाहीये. घर तर जड आहे, दगडा मातीचं घर. तू कसा असू शकतो? तसं हा रक्त रेत मूत्र मांस असा हा जो देह आहे सप्त धातूंचा, ते तू कसा असू शकतो? नाहीये तू ते. तू त्याचं काय आहे? साक्षी आहेस. शिवाय या देहात राहून तू असंग आहेस. ते हेच ते सांग, सर्वं पुरुषे वेती सुक्ते पुरुष संज्ञिते. सर्वं पुरुषे वेती, सर्व पुरुष आहे तो परमात्माचा आहे, दुसरं कोणी नाहीये. आणि तो याच्यात राहून याचा तो साक्षी आहे. हेच तुकोबरायांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलं. महाराज म्हणले, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. भूमा नाम व्यापक, तो परमात्मा एक आहे आणि तो व्यापक आहे. तो याच्यामध्ये अडकलेला नाही कशामध्ये पण. जसा सूर्य सुशोषी सकळ रसा, सूर्य सगळ्या रसांना शोषण करतो, परंतु तो कुठेही अडकत नाही. असं कधी झालंय का बाबा? किंवा एक महाराज येतात, महाराजांच्या दारामध्ये सूर्य आला आणि तिथंच थांबला. नको बाबा, लाईट जाती, महाराजांना लाईट सतत प्रकाश पाहिजे, मग आपण महाराजांच्या दारामध्ये थांबू. असं कधी होतं का? नाही होत. तसं तो आत्मा जो आहे तो या शरीरामध्ये, शरीराच्या उपाधीमुळे त्याला आत्मा म्हणायचं, नाही तर तो परमात्माच आहे. मग पुरुष सुक्तामध्ये त्यांनी ते सांगितलं, पुरुष हे वेदम सर्वम. सर्व जगत जे आहे ते पुरुष आहे. इथं पुरुष या शब्दाचा अर्थ म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी असं नाहीये. पुरुष म्हणजे आत्मा, पुरुष म्हणजे परमात्मा. आणि हा सर्व तेच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुकाय ऐसी, जे बुद्धिस्फुरे निशिते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयामध्ये मी 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 जे म्हणून जे आहे ते म्हणजे आत्मतत्व आहे, ते म्हणजे मी आहे. ते म्हणजे शरीर नाही. शरीराला धरून मी नाही, शरीराला धरून माझं म्हणतो, पण शरीराला धरून मी म्हणू शकत नाही. कारण सहज बोलतानाच तो मीचा आणि माझा या दोन्हीचं फ्रॅक्शन करतो, तो दोन्हीमध्ये डिफरन्स करून टाकतो तो. कारण का? तो नाहीच आहे ना तो. मग एवढंच कळून घ्यायचंय. परमार्थ कळण्याचा जास्त आहे मित्रांनो, कळण्याचा जास्त आहे. ध्यानाचा उपयोग काय होतो की एकाग्रता, तुमचं मन एकाग्र होतं आणि कुशाग्र बुद्धी होती ध्यानाने. ध्यानातून ज्ञान नाही होत. ध्यान जे आहे ना, ध्यान तुम्हाला एकाग्र करतं, ध्यान तुम्हाला शांत चित्ताचं करतं. आणि ज्ञान जे होतं ते बुद्धीद्वारा होतं महाराज. बुद्धी जाणे त्यास आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. असं आहे ते. मग अशी जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी काल परवा दिवशी बोललो मी, बुद्धी बोध्यासोके पर एवढी वस्तू चुके मन ही संकल्पाने की याई बरी. ही बुद्धी जी आहे ती बोध्याला म्हणजे दृश्याला सोकते. तीच बुद्धी फक्त माघारी करायची. उलट उलट माघारा गडिया फिरगोते काशी, बरलापूर मायेचा लोंडा वाहून या जासी. आमची मुक्ताबाई चांगदेवाला सांगते, हे माघारी उलट म्हणले. किंवा तुकोबरा ऊर्ध्वमुखी आळविला सोम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद. तू काय कर म्हणले? उलट माघारा म्हणजे अंतर्मुख होऊन विचार कर. ऊर्ध्वमुख म्हणजे वर तोंड करून नाही, अंतर्मुख होऊ नये असं आहे त्याचं. तू अंतर्मुख होऊन विचार कर मी कोण आहे म्हणून. मग तुला कळल की मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे, हे तुला कळल. आणि ही एका दिवसात कळणारी गोष्ट नाही मित्रांनो. आपल्याला वाटतं की नाही नाही आता मी गुरुचा अनुग्रह घेतला, आता संपलं काम. गुरु काय आपला नोकर आहे काय? अनुग्रह देऊन तो झाला मोकळा. त्याने गुरु काय करत असतो? गुरु दाविल्या वाटा, पुनरुक्ती होईल मला माफ करा, गुरु वाट दाखवत असतो आणि त्या वाटेने आपल्याला जावं लागत असतं.
चालावं लागेल तुम्हालाच. असे महाराज एक उदाहरण देतो. आंब्याचे दिवस आहेत आता. तर या आंब्याच्या दिवसामध्ये शहरामध्ये मोठमोठ्या आडी लावलेल्या असतात आंब्याच्या, वेगळ्या 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 वेगळ्या, आणि त्या सगळ्या आडीमध्ये एक आंबा फोडलेला असतो. आपण तिथं गेलो ना, आपण त्याला विचारलं आंब्यावाल्याला की हे आंबे कसे दिले बा, तो म्हणतो ते नंतर बघू. त्या हातामध्ये त्या नमुना देतो आपल्याला, नमुना, आणि तो आवडीने खातो बरं माणूस. नमुना खाल्ला की मग तो विचारतो कशी दिले, तो सांगतो 400 रुपये डझन, 600 रुपये डझन. लयच महाग आहे तो. लगेच चालला पुढच्या दुकानात जातो, तिथं विचारतो कसे दिलेत, तो म्हणतो नमुना घ्या. तो त्याचाही नमुना घेतो आणि नमुना हातावर घेऊन तो चाखून बघतो कशी दिले, आमके आमके दिले. मित्रांनो, काहींना अशी घाण सवय असती, इथं नमुना घे, तिथं नमुना घे, ह्या महाराजांकडे जा, त्या महाराजांकडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, असं सतत सगळीकडे जाऊन बुद्धिभेद करून घ्यायची सवय राहते. आणि सगळे काही अगदी त्या ठिकाणी आत्मतत्वाविषयी सगळे सारखं सांगितले तर विषय नाही, पण त्यांची सांगण्याची वेगवेगळी पद्धती राहील. आपला बुद्धिभेद सुद्धा होऊ शकतो. आपला बुद्धिभेद सुद्धा होऊ शकतो. म्हणून मित्रांनो काय केलं पाहिजे, सद्गुरूला शरण जावं लागेल. सद्गुरूला शरण गेलं की मग ते आपल्याला सांगतील की या मार्गाने जा. ते साधना सांगतील, ते ध्यान सांगतील, ते ज्ञानाची पद्धत सांगतील. कारण तुला जर तुझं ध्यान केलं नाही तर तुला एकाग्रता येणार नाही, स्थिरता येणार नाही. आणि स्थिरता जर नाही आली तर ते ज्ञानही टिकणार नाही. चंचल पाण्यामध्ये ज्ञान, ते प्रतिबिंब जसं हलतं तसं ते ज्ञान सुद्धा चंचल चित्तामध्ये राहणार नाही. आणि मन मोठं चंचल आहे. चंचल मन कृष्ण प्रमाथी बलभद्रुडम तस्याम निग्रम मन्ये वायुरे सुष्करम. म्हणून त्या मनाला स्थिर करण्याकरता म्हणून ध्यान मार्ग आहे. आणि एकदा का मन स्थिर झालं की मग त्याच्यामध्ये ज्ञान प्रगट व्हायला टाइम नाही लागत. ज्ञान तिथंच आहे, ज्ञान आणखी दुसरीकडून आणायचं नाही. अंतरीची ज्योती प्रगटली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादली, तेथीचा आनंद ब्रह्मांडी नमाये, उपमेसी देऊ काय सुखा. हा, अंतरीची ज्योती प्रगटली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादली, ती ज्योत जी आहे, आत्मज्योत जी आहे ती आच्छादन झालंय. तिला कशाचं आच्छादन, काही नाही, अविद्येचं आच्छादन झालं, अज्ञानाचं आच्छादन झालं, हे आवरण पडलंय. तेवढं फक्त आवरणच काढायचं. ज्योत अगोदरची प्रज्वलित आहेच, त्या आवरणामुळे ती नसल्यासारखं वाटतंय म्हणून, बाकी दुसरं काही कारण नाही. हा, अज्ञानी आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. हे अज्ञानाने ज्ञान आवृत्त केलंय, त्याचे फक्त आवरण काढायचंय. आवरण एकदा निघालं की ज्ञान हे कसे प्रगटच आहे, प्रज्वलित आहे. त्याला आणखीन वेगळं प्रज्वलित करायचं नाही, आवरण. म्हणून आवरण दोष निवृत्ती करता म्हणून सद्गुरूकडे जायचे. सद्गुरूचा उपयोग काय, सद्गुरू कोणाला म्हणतात, कोणी कोणालाही सद्गुरू म्हणतं. सुतारकाम शिकवले त्यालाही लोक सद्गुरू म्हणतात. कोणी ड्रायव्हिंग शिकवली त्यालाही लोक सद्गुरू म्हणतात. सद्गुरू ही गोष्टच वेगळी आहे महाराज. सद्गुरू अविद्येचं हरण करतो आणि आवरण नष्ट करतो आणि आत्म्याचं प्रगटीकरण करतो. बस त्याला सद्गुरू म्हणावं. इतर कोणाला सद्गुरू म्हणू नाही. अनेक पाहताना रस्त्याने इकडं तिकडं जाताना आपल्याला याचा आश्रम त्याचा आश्रम, आश्रमाच्या उपाधीने, दिंडीच्या उपाधीने, फळाच्या उपाधीने साधू शोभू नाही. साधू शोभाव तो स्वरूप स्थितीने शोभावा. आणि असा स्वरूप स्थितीने शोभणारा साधू तुम्हाला क्वचित सापडेल, सगळीकडे मिळणार नाही मित्रांनो. हा, दिंडी फळ वगैरे हे सगळं तुम्हाला मिळेल. आता ते भरपूर झालेत. आता गावगावच्या दिंड्या निघून राहिलेत. आता फार विचित्र अवस्था आहे. आणि त्यातूनही त्याच्या ठिकाणी कमर्शियलता निर्माण झालेली आहे. भयानक अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. त्याचं पारमार्थिक स्वरूप राहिलेलं नाही मित्रांनो. पारमार्थिक स्वरूप वेगळं आहे महाराज. हा, तो साधू आणखीन वेगळा आहे. तो जगाला लिप्त झालेला नसतो. तो कोणाशी लिप्त आणि ज्ञानाशिवाय बाकीची चर्चा तो करत नसतो. फक्त ज्ञानाची चर्चा करतो, आत्म्याची चर्चा करतो, बाकीची चर्चा करीत बसत नाही. नाही, त्या ज्ञानाच्या चर्चेकरता कोणी येऊ नाही तर नाही येऊ. एका साधूच्या झोपडीमध्ये असं लिहिलेलं होतं, आलात आनंद आहे, बसलात अत्यानंद आहे आणि गेलात परमानंद आहे. किती भारी लिहिलं होतं बघा ना तुम्ही. आलात आनंद,
बसलात अत्यानंद आणि गेलात परमानंद. एकांत सुखमास्थित आमच्या परतरे चेत समाधीयताम. एकांतासारखं सुख नाही मित्रांनो कशात. एकांत महत्वाचा आहे. हा, त्या ब्रह्मानंद स्वामींची ती एक गोपी सांगते, न जानू ध्यान का धरना, न करना ज्ञान चर्चो का, हरि दर्शन पियासी हो, पिला दे प्रेम का प्याला. मला हे काहीही नकोय, मला फक्त भक्ती प्रेम पाहिजे. कोई वैकुंठ बतलावे, कोई कैलाश पर्वत को, वो ब्रह्मानंद घट घट में रूप की अभिलाषी हूं, पिला दे प्रेम का प्याला. बस. आणि असा जो साधू आहे, असा साधू विरळाच आहे मित्रांनो, सर्वत्र मिळत नाही. त्या वृंदावनामध्ये एक साधू होते, त्यांना लोक पागल बाबा म्हणायचे. पागल बाबा. पागल बाबा म्हणजे त्यांना द्यायचं भान नसायचं. एक पाय गटर देण, एक पाय वरती, त्यांना त्याचंही भान नसायचं. राधेश्यामचं भजन दिवसभर 24 तास तेवढं एकच भजन करायचे. आजही त्या पागल बाबाच्या आश्रमात जर गेलो तर आपल्याला तुम्हाला त्यांना भजनच ऐकू येईल. वृंदावनमध्ये ते पागल बाबाचा आश्रम नाही का, तो पांढरा शुभ्र अतिशय सुंदर. तिथे गेल्यानंतर ते दोन त्यांचे ते साधक असे हार्मोनियमवर भजन सुंदर गात होते. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की ते पागल तर परमेश्वराच्या त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये पागल होऊन गेले होते. आपण एवढे पागल कुठं झालो? आपल्याला सगळं भान आहे अजून, आणि मग उपयोग काय त्याचा? वेडा झालो वेडियांच्या गावा आलो, जरी तुम्ही आम्हाशी बोलाल तरी तुम्ही तैशी व्हाल. मी तर वेडा झालो, तुम्ही जर माझ्याशी तसं बोललात तर तुम्हाला पण तसं व्हायचं, तुम्ही पण तसे व्हाल, तुम्हाला वेळ लागेल. नामदेव महाराजांना ते बाकीचे लोक म्हणायचे, गेले याचे माणूसपण, याने सांडी लिहिलाज. मित्रांनो, असं झालं पाहिजे. आणि आपल्याला काही तसं होत नाही. आपल्याला सगळ्या जगाचं भान आहे, आपल्याला सगळ्यांचं भान आहे, मान मराठा वगैरे या सगळ्या गोष्टीचं आपल्याला त्या ठिकाणी. आणि आता सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे परमार्थामध्ये घुसलेलं राजकारण. प्रत्येक पक्षाचे वारकरी होऊन बसलेले तर, आणि हेच मोठी वाईट गोष्ट आहे. आपल्याला एक कलंक आहे मित्रांनो. आणि ज्या त्या पक्षाचा अजेंडा हे आपल्या इकडे येऊन राबवतात, याची मोठी वाईट गोष्ट आहे. आणि एकदा ही गोष्ट वाढत गेली हातातून, कुणीही त्याला त्या ठिकाणी काही करू शकत नाही. तुम्ही जर खरं सांगायला गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही आज तुम्हाला सुद्धा त्रास होईल. तो पण भयानक अशा प्रकारची परिस्थिती. जगद्गुरु तुकोबरायांना छत्रपती शिवरायांनी बोलवलं होतं की माझ्या त्या ठिकाणी दरबारामध्ये या, आम्हाला तुमचं पूजन करायचं आहे. महाराजांनी सांगितलं, तुम्हा पासी येऊन या काय व्यर्थ शीन होय चालण्याचा. आम्हाला तुमच्याकडे यायचं नाही. राजांना उत्तर दिलं महाराज, आम्ही सरपंचाला सुद्धा बोलू शकत नाही. आणि त्यांनी राजाला उत्तर दिलं की आम्ही तुम्हा पासी येऊन या काय करावं तुमच्या जवळ? व्यर्थ शीन होय चालण्याचा, व्यर्थ चालण्याचा शीन होईल आम्हाला. कारण तुमच्या दरबारामध्ये सगळे मोठमोठे सरदार वगैरे देशचे मोठी लोक असतात, त्यांचा मान सन्मान होतो. मी वारकरी आहे साधा, मला हे आवडत नाही. महाराज, काय तुकोबरायांचे भाषा, त्यांचं काय वर्णन, आणि आपण कुठं वागतो, आपण कुठं चाललो. आपल्याकडे एखादा मंत्री जरी आला आपल्या कीर्तनाला प्रवचन, आपण ते कीर्तन थांबून त्याचं बाकीचं सगळं करीत बसतो. असं सार तात्पर्य असं मित्रांनो की शुकदेवांना त्या ठिकाणी राजा जनकाने सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव, तू संग त्यागे सुखी होसी. तो त्यांच्या लक्षात असं आलं की मला कोणताही संग नाही, मला संग आहे तो अहंकाराचा संग आहे. अहंकार नाने खोटे केले. ते मग आता त्यांच्या लक्षात आलं. आणि असं तिथं वर्णन आहे की शुकदेव त्या ठिकाणी 7 दिवस समाधीस्थ होते. कारण वस्तू कळाली, त्याचं निरीक्षण करत आत गेले, देह तादात्म्य सुटलं त्यांचं. म्हणजे गुरु असा असावा, ज्याच्या दारात गेलं तरी यांचं देह तादात्म्य सुटलं. आपण गुरु उभा उकळून पेलो तरी त्याचं आपलं तादात्म्य सुटायचं नाही, कारण गुरु तसाच पाहिजे त्याला त्या ठिकाणी. शुकदेवांचं त्या ठिकाणी ते गुरु त्यांना तसे मिळाले. मित्रांनो, गुरु शिष्याची जोड तशी जर कधी साधली गेली तर तो विषयच मिटून जातो महाराज. शुकदेवांनी त्या ठिकाणी संघ त्याग झाला आपोआप, आणि संघ त्याग झाल्यानंतर आत्मरूप आत्मदर्शन त्या ठिकाणी झालं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे.
हा महत्वाचा भाग आहे. जिथे गुरु आहे तिथं त्या ठिकाणी खरं ज्ञानही आहे, किंबहुना जिथं खरं ज्ञान आहे तेच खरे गुरु इथं. आणि अशाच गुरुकडे जावं, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पायावर लोळण घ्यावी. त्या ठिकाणी आचार्य पण तेच सांगतात, अरे हा सगळं हा पुरुष जो आहे ना, सर्वम पुरुष एवेती सुक्ते पुरुष संज्ञिते. पुरुष सुक्ताने सुद्धा हेच सांगितलंय की पुरुष एवम इदम सर्वम, हे सर्व पुरुष आहे, परमात्मा आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ब्रह्म भिन्नम सर्व मिथ्या, ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र तसे परिभ्रमे का. हे सगळं एका काय चक्र आहे मित्रांनो. आज कोरोना येईल, तो काही दिवस थांबेल, नंतर तो पण जाईल. तो काही राहणारी गोष्ट नाही. ज्या अर्थी आला त्या अर्थी त्याच्या जाण्याचे उपाय शोधलेच येतात. कोरोना गेल्यानंतर ह्या बुद्धिमान लोकांना चैन पडायचं नाही. ते कुठला तरी अजून एखादा जंतू देतील सोडून, व्हायरस सोडून देतील आणि जगाला त्रासदायक ठरतील. ही प्रवृत्तीचे पहिल्यापासून पुराणामध्ये वगैरे इकडे आपण वाचतो मित्रांनो, ऋषीमुनी यज्ञाला बसले की राक्षस त्याच्यात काहीतरी मांस आणून टाकायचे, विघ्न करायचे. श्रेयांशी बहुविघ्नानी, असं विघ्न या चीननी तरी सध्या केलेलं आहे. आणि असं वारंवार होत राहणार आहे. आपण त्या ठिकाणी काय करावं, आपणही त्या ठिकाणी पथ्य पाळावं, आपणही त्या ठिकाणी आपण बाहेर जाऊ नये, घरामध्ये बसावं. काही लोक मला म्हणले, महाराज घरात बसून करावं तरी काय, करावं काय म्हणजे काय, वाचन करा, लिखाण करा, प्रवचन ऐका. काही पुष्कळ आहे आता. टीव्हीलाही प्रवचनं असतात, लॅपटॉपवर प्रवचनं असतात, नेटवर प्रवचनं, कीर्तनं, किंवा हे काहीच नाही आवडलं तरी तर चांगले चांगले डॉक्युमेंटरीज पण असतात, ते वाचा, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. परंतु घराच्या बाहेर जाऊ नका. 2 महिने जायचं नाही. तेवढं जर पाळलं तर निश्चितपणे या ठिकाणी हा कोरोनाही संपेल आणि आपलं ते दुःख सुद्धा संपायला वेळ लागणार नाही मित्रांनो. तेव्हा मग आचार्य सांगतात की बाबा हा जो पुरुष आहे हा कसा आहे म्हटले तर बाबा हा पुरुष असा आहे की पुरुष सुक्तामध्ये सुद्धा या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही केवळ पुरुष आहे असे म्हटलेले आहे. तेव्हा जेव्हा श्रुती अशी म्हणते तेव्हा शरीर आत्मतत्व कसं राहील. अरे जे वेद प्रमाण मानणारे आम्ही, श्रुतीला मानणारे आम्ही माणसं आहोत. ज्ञानोबरायांनी श्रुतीला माऊली म्हटले, अहितापासून काढिती हित देऊन वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीला माऊली म्हणणारे माऊली एकटेच येते. आणि अशी जी श्रुती आहे ती श्रुती ज्या वेळेला सांगते की हा पुरुष हा परमात्मा एकच आहे, हे बाकीचं सगळं मिथ्या आहे, आणि असं ज्या वेळेला श्रुती सांगते त्यावेळेला हा देह कसा काय तुम्हाला चेतन वाटतो. हा देह तर खोटाच आहे. कसं आत्मतत्व असन, देहाला आत्मा कसं म्हणता. तो चारवाक म्हणतो देह खंडानाम आत्मा मूर्ती पाषाण प्रतिमा, तो चारवाक म्हणतो. तो मग ते चारवाकाचं म्हणणं खरं आहे का, नाहीये. म्हणून तो परमात्मा, तो पुरुष, तो एकच आहे आणि तो सर्वत्र आहे, व्यापक आहे. हे श्रुतीने पण सांगितलं, संतांनी पण सांगितलं, आणि युक्तीने म्हणजे अनुमान प्रमाणाने सुद्धा बघितलं तरीही ते तिथंच येते की तो परमात्मा व्यापक आहे, असंग आहे. तो या सगळ्या जगामध्ये राहूनही तो कुठल्या याच्यामध्ये अडकलेला नाही, हेच आचार्यांना सांगायचंय. असो मित्रांनो, हा अपरोक्ष अनुभूतीमधला हा 35वा श्लोक होता. तर हे आपल्या पुढे चिंतन मांडलेलं आहे. आणि जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की सुरक्षित जर खरोखर राहायचं असेल तर आपण घरामध्येच थांबा, जाऊ नका बाहेर कुठेही. मोठं भयानक अशा परिस्थितीचं चालू आहे. मास्क वापराच. इथं 6 फुटाचं अंतर जरूर ठेवा आणि मास्क शिवाय बाहेर निघू नका. तोंडाला मास्क लावा. घरात सुद्धा आपण एकमेकाशी बोलायला लागलो 6 फूट अंतरावर राहा. आणि जर जवळ उभं राहिले तर मास्क तोंडाला लावा आणि मगच संभाषण करा. परंतु शक्यतो सुरक्षित अंतर ठेवा. आणि कदाचित थोडंफार आपल्याला जर आजार झाला तर डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आपण त्याचं औषध पाणी पण करा. बुद्धिभेद करू नका. आता एकाने तर सांगितलंय की बाबा, काय सांगितलं त्याने, इंटरनेटवर पण आलेलं आहे. तो म्हणतो दारू पिलं का दारूचा काढा करायचा म्हणजे मग त्या ठिकाणी कोरोना होत नाही. काय आता बुद्धिभेदच आहे एक प्रकारचा मित्रांनो. ज्या दारूनी सगळं आयुष्य बर्बाद होतं त्या दारूनी तुमचा कोरोना जातो असं म्हणलं म्हणजे किती चुकीचं आहे. त्या कृपया असा बुद्धिभेदही करू नका, अफवा पसरू नका, आणि सगळ्याच गोष्टी सगळ्यालाच माहिती आहेत असंही काही समजू नका. जे त्याच्यातले तज्ज्ञ आहेत
त्यांच्याप्रमाणेच आपण वागा, म्हणजे मग आपल्याला अडचण येणार नाही. असो, झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री आद्य शंकराचार्य स्वामी महाराज की जय.